रात्री 2 वाजता मला हॉस्टेलच्या बाहेर जावं लागलं. तर जय शिवराय भावांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं नमस्कार हम्पी सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. रात्री 2 वाजता बाहेर जायचं कारण तर माझी 3 वाजता ट्रेन होती. सिक्युरिटीची झोप मोड करून त्यांना गेट उघडायला लावलं. इथं उभं राहायला मनाई होती, झोपायला नाही. तर काकांनी व्यवस्थित नियमांचं पालन केलंय. प्रत्येक कार्यक्रमात उशिरा येणाऱ्या प्रमुख पाहुण्यासारखं ट्रेन पण 2 तास लेट आली. हम तुमको निगाहों में इस तरह छुपा लेंगे, तुम चाहे बचो जितना हम तुमको चुरा लेंगे. या गाण्याचे बोल ऐकत ऐकत प्रवास चालू होता. दुपारी 2 वाजता मी कर्नाटकच्या हॉस्पेट जंक्शनवर पोहोचलो. हॉस्पेट पासून हम्पी 15 किलोमीटर लांब आहे. जायला 3 ऑप्शन आहेत, कॅब, रिक्षा आणि बस. मी सगळ्यात महाग गाडी निवडली. मी बसने जायचं ठरवलं कारण सध्या गांधीजी माझ्यावर नाराज आहेत. बस स्टँड वर गेलो तर घंटा काय कळणार हम्पीची बस कधी आणि कुठे लागते. लोकांना विचारलं तर त्यांची भाषा मला समजणार. मग काय काढलं डायरेक्ट ब्रह्मास्त्र. गुगल ट्रान्सलेटनी कन्नड मधून मराठीत भाषांतर करून पाहिलं. कर्नाटक बसमध्ये पण लाडक्या बहिणींना अर्ध तिकीट आणि म्हाताऱ्यांना फुकट वाटते. इथं पण त्यांचीच गर्दी जास्त आहे. फक्त 21 रुपयाचं तिकीट काढून मी निघालो हम्पीकडे.